रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी सोडली शाळा। पिंपळनेर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संतप्त पालकांचा पिंपळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। जिथे मुलींना सुरक्षा नाही तर पुढील शिक्षण काय होणार। आणि आजही हा प्रत्यय येत असल्याने शिक्षणापासून विद्यार्थिनी वंचित होत असल्याची भावना समाजात निर्माण झाली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बेल्हाणे गावात रोड रोमियोंचा वाढलेला त्रास असह्य झाल्याने अनेक विद्यार्थिनी शाळेत जाणे बंद केले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिसांनी या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज पुन्हा संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले आणि आपला तीव्र रोष व्यक्त केला। पोलिसांकडून संबंधित रोड रोमियोंची पाठराखण केली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी पालकांनी केला आहे। रोड रोमियोंचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असताना पोलीस मूग गिळून गप्प का बसले आहेत असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित महिलांसह पालकांनी केला। आरोपी सुद्धा आम्ही पकडणार 100% सोडणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज जे त्याच्या मागचे सूत्रधार आहेत खऱ्या अर्थाने तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण पाहत आहे ना तुमचं काम आहे ना त्या मुलींसोबत एखादी गाडी पोलीस जायला पाहिजे, गाड्या फिरायला तुमची सिक्युरिटी जाते ना, मग या कोण आहेत मग आमच्या नवीनच आहे तशाच करायचं, पोलीस बी तशाच जो कोणी दोषी असेल तो आमचा असेल 100% त्याच्यावर कारवाई होईल। कोणालाही आम्ही सोडणार नाही। जो कोणी त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार। त्याच्यावर 100% कारवाई करणार। 100% त्याच्यावर कारवाई करणार। तुम्हाला असं द्या का त्याच्यावर कारवाई होणार आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी धोकादायक ठरणाऱ्या या रोड रोमियोंवर पोलिसांनी तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी पोलीस स्टेशन बाहेर बसून केली आहे। पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। ते 8 दिवसापासून ते कॉलेजला जाताना त्यांच्या मागून जाता आणि 2 ते 3 गाड्या त्यांच्याकडे रोज बदलून येतात ते आणि विचारता एकमेकांना तुला कोणते आवडते ते सांग असं म्हणतात ते। काय यांच्या काय आया बहिणी नाहीत का त्यांना? आमच्या पोरींना फक्त न्याय मिळाला पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे। आणि ते पोलिसांना कळून आज धमके देत आहेत। कशासाठी धमके देत आहेत? काल 6 वाजेपासून त्या आरोपींना पकडून, कारण की आमचे मुलं सगळे तिथे होते, 10-15 मुलं होते। कारण की त्यांनी काय सांगितलं, त्यांना हात पाय मोडून इथं आणलं असतं त्या मुलांनी, पण ते याच्यावर गेले ते आमच्या मुलांच्या करता होती, पण आम्ही कायद्याने चाललो, कायद्याने आम्हाला न्याय दिला।